सोयगाव येथे शेतकरी मेळावा, आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणावर भर. सोयगाव दि. 19 शेतीला उद्योगाचे स्वरूप देऊन शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करणे हे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन आमदार अब्दुल सत्तार यांनी सोयगाव येथील शेतकरी मेळाव्यात केले. कृषी उत्पन्न बाजार समिती आणि खरेदी विक्री संघ यांसारख्या शेतकरी केंद्रित सहकारी संस्थांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. ठळक मुद्दे. शेतकऱ्यांचे सक्षमीकरण. आमदार अब्दुल सत्तार यांनी शेतीला उद्योग बनवून शेतकऱ्यांना सक्षम करण्यावर भर दिला. सहकारी संस्थांना सहकार्य, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि खरेदी विक्री संघाच्या विकासासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन. नवीन प्रकल्प. सोयगाव येथे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी जिनिंग प्रेसिंग युनिट लवकरच सुरू होणार. तसेच कंकराळा येथे कोल्ड स्टोरेज आणि शेतमाल प्रक्रिया केंद्र सुरू होत आहे. उपबाजारांचा विकास. बनोटी आणि सावळत 12 जागा उपलब्ध झाल्यास येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा. राजकीय एकोपा. निवडणुकीनंतर राजकारण बाजूला ठेवून लोकांची कामे करण्यावर भर देण्याचे आवाहन. शासकीय योजनांची माहिती. महसूल, ग्रामविकास, कृषी विभाग, जलसंधारण इत्यादी विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. कर्जमाफीवर सरकार कटिबद्ध. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेतील असे आश्वासन. सिल्लोड बाजार समितीचे एकत्रीकरण. सिल्लोड बाजार समितीत सोयगाव बाजार समितीच्या एकत्रीकरणामुळे सोयगाव बाजार समितीला 4 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचे राजेंद्र राठोड यांनी नमूद केले. उपस्थित मान्यवर. या कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, शिवसेना उबाठा जिल्हाध्यक्ष तथा खरेदी विक्री संघाचे नवनिर्वाचित चेअरमन राजेंद्र राठोड, व्हाईस चेअरमन रंगनाथ वराडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रभाकर आबा काळे, माजी जी. प. उपाध्यक्ष केशवराव तायडे, देविदास पा. लोखंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास पा. दाभाडे, उपसभापती संदीप राऊत यांच्यासह अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समारोप. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धरमसिंग चव्हाण यांनी केले. प्रास्ताविक विश्वास दाभाडे यांनी केले तर नंदकिशोर सहारे यांनी आभार प्रदर्शन केले.